नमस्कार सर्वांना। आजच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनचा टॉपिक आहे की एई आणि जेई लेवलच्या एक्झामिनेशन्सची तयारी करताना आपलं डेली शेड्यूल कसं असलं पाहिजे। तर ह्यामध्ये मी दोन्ही कॅटेगरीजना ॲड्रेस करणार आहे। पहिली कॅटेगरी म्हणजे जे स्टुडंट्स फुल टाइम प्रिपरेशन करतात त्यांचं शेड्यूल काय असलं पाहिजे, आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे जे जॉब सोबत प्रिपरेशन करतात त्यांचं शेड्यूल काय असलं पाहिजे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्याच्या साईडला बेल नोटिफिकेशन आहे, त्यावर तुम्ही एकदा क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुम्हाला सर्वात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन येईल। ठीक आहे, तर अजून टाइम न वेस्ट करता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। आता यामध्ये बघा, या स्लाइडमध्ये मी दिलेलं आहे की ॲन आयडियल स्टडी शेड्यूल शुड कंप्राइज ऑफ, म्हणजे तुमचं जे आयडियल स्टडी शेड्यूल आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या असल्या पाहिजेत। तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे फॅक्च्युअल डेटा किंवा फॉर्म्युलाची रिव्हिजन तुम्ही केलेली पाहिजे, कारण हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। जर तुमचा 100% वेटेज मी कन्सिडर केलं तर त्यातले ऑलमोस्ट 30 to 40% क्वेश्चन हे फॅक्च्युअल डेटा किंवा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स असतात। दुसरी गोष्ट म्हणजे रिव्हिजन ऑफ टेक्निकल सब्जेक्ट्स। नुसतं फॅक्च्युअल डेटा आणि फॉर्म्युला रिवाइज करून तुमची एक्झाम क्लिअर होऊ शकते का? तर नाही। त्यासाठी त्या सब्जेक्ट्सच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्याच्यावर तुमची स्ट्रॉंग कमांड असली पाहिजे। त्यासाठी आपल्याला जे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत त्याची आपल्याला पिरियॉडिक रिव्हिजन केली असली पाहिजे। तिसरी गोष्ट, प्रॅक्टिसिंग MCQ क्वेश्चन्स ऑफ टेक्निकल सब्जेक्ट्स। आपली जी एक्झाम आहे ती MCQ एक्झाम आहे, म्हणजे एक्झामसाठी आपल्याला MCQ प्रॅक्टिस ही मस्ट आहे। जोपर्यंत आपण MCQ प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स डेव्हलप होणार नाही की आपण एक्झाम क्रॅक करू शकतो। त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिसिंग नॉन टेक्निकल सब्जेक्ट। आपल्या एक्झाममध्ये जो काही नॉन टेक्निकलचा पार्ट आहे तो सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेला असला पाहिजे। ते आपल्या हातातले मार्क आहेत आणि ते मार्क आपण नाही येत सोडायचे। त्यानंतर ह्या स्लाइडमध्ये बघा, या स्लाइडमध्ये मी पूर्ण एक चांगलं समराइज केलेलं आहे की डेली शेड्यूल कसं असलं पाहिजे, तुम्ही किती तासाची झोप तुमच्यासाठी सफिशियंट आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हे टेबल बनवलेलं आहे। मी थोडंसं ह्याला झूम करतो जेणेकरून तुम्हाला व्हिजिबल होईल टेबल। ओके, तर आता ह्यामध्ये बघा, यामध्ये मी पूर्ण म्हणजे टाइम स्लॉटमध्ये डिवाइड केलं आहे पूर्ण डेली शेड्यूलला, जेणेकरून तुमच्यामध्ये कोणताच डाऊट नाही राहणार। आणि हे जे शेड्यूल आहे हे मी फॉलो करत होतो। ऑलमोस्ट माझे जे प्रोडक्टिव्ह डेज होते त्यामध्ये मी हे शेड्यूल फॉलो करत होतो। जर तुम्हाला हे एक्झॅक्ट स्टडी शेड्यूल सूट नसेल होत, काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, मध्ये तुमचं काही काम असेल, तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ह्याला ॲडजस्ट करू शकता। मी जो टाईम दिला आहे त्यामध्ये तुम्ही ±1 to 2 आवर्स करू शकता। तर ह्या स्टडी शेड्यूलमध्ये मी जवळपास 11 तासाचा इफेक्टिव्ह स्टडी कसा होऊ शकतो, जेणेकरून तुमची झोपही कॉम्प्रोमाइज नाही होणार। कारण आपली झोप जर आपण कॉम्प्रोमाइज केली तर कुठे ना कुठेतरी आपली जी कॉग्निटिव्ह थिंकिंग असते तर ती हॅम्पर करते। आपल्याला झोपेसोबत अजिबात कॉम्प्रोमाइज नाही आहे करायचं। तर मी कधीही स्टडी शेड्यूल जेव्हा मी बनवायचो की आपलं डेली शेड्यूल काय पाहिजे, तर तेव्हा मी नेहमी झोपेपासून सुरुवात करायचो। बरीच मुलं अशी असतात की जी सकाळपासून सुरुवात करतात, पण जर तुमची झोप व्यवस्थित झाली नाही तर तुमचा दिवस प्रोडक्टिव्ह नाही जाऊ शकत। तर यामध्ये बघा, मी सुरुवातीला काय दिलंय की 11 PM to 6 AM, म्हणजे जर समजा मी रात्री 11 वाजता झोपलो तर 6 वाजेपर्यंत मी झोपेन, जेणेकरून मला 7 आवर्स ऑफ क्वालिटी स्लीप मिळेल। यामध्ये बघा मी लिहिले 7 आवर्स ऑफ स्लीप। मी झोपेच्या बाबतीत कोणतंच कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे। त्यानंतर बघा, सपोज मी 6 वाजता उठलो पहाटे, तर 6 ते 7 मी लवकरात लवकर फ्रेशन अप होईन। आणि जर मला एखादा एक्सरसाइज म्हणजे थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे असं काही करायचं असेल तर मी 10-15 मिनटं ते एक्सरसाइज करत होतो। आणि त्यानंतर मी लवकर आवरून पहिल्यांदा लॅब किंवा तुमची जी स्टडी रूम असते तर मी स्टडी रूमला जात होतो सकाळी लवकर। त्यानंतर बघा, सपोज मी 7 वाजता स्टडी रूममध्ये आलो, की म्हणजे समजा तुम्ही 7 वाजता स्टडी रूममध्ये गेला, त्यानंतर 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत जो सकाळचे 2 तास आहेत, हे जे 2 आवर्स आहेत ते तुम्ही युटिलाइज करू शकता तुमच्या शॉर्ट नोट्सच्या रिव्हिजनसाठी। कारण सकाळी काय असतं, आपलं माइंड फ्रेश असतं, त्यामध्ये जितका काही फॅक्च्युअल डेटा आहे किंवा ज्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या पिक्टोरियल मेमरीमध्ये आपल्याला फिट करायच्या आहेत, त्या गोष्टी आपण सकाळच्या वेळेला केल्या तर त्या जास्त इफेक्टिव्ह असतात। तर ह्या 2 तासात मी शॉर्ट नोट्स रिवाइज करेन। त्यानंतर माझा 2 तासाचा एक स्लॉट झाला, मग मी अजून एक ब्रेक घेईन। 9 ते 9:30 पर्यंत मी माझा ब्रेकफास्ट करून येईल। जर लायब्ररीमध्ये कोणी मित्र असतील, मी तर जनरली माझे 2-3 मित्र होते, त्यांच्यासोबत मी ब्रेकफास्ट करत होतो। त्यानंतर बघा, 9:30 पर्यंत माझा ब्रेकफास्ट झाला। सपोज मी अजून अर्धा तास थोडासा वेळ दिला स्वतःसाठी की थोडासा जाऊन थोडासा वॉक केला, थोडे पाय मोकळे केले। त्यानंतर बघा, 10 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत सकाळचे हे जे 2 तास आहेत, ह्या 2 तासात जर माझी एक्झाम क्लोज असेल
तर मी मॉक टेस्ट देत होतो. आणि जर इन केस तुमच्या एक्झामला अजून टाईम असेल किंवा त्याचा अजून टाईम टेबल आलेलं नसेल तर तुम्ही हा स्टडी स्लॉट कन्सिडर करू शकता. तर आता ह्या स्लॉटमध्ये तुम्ही काय करू शकता, तर मे बी जर तुम्हाला शॉर्ट नोट्सची रिव्हिजन करायची असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मला अजून थोडीशी रिव्हिजन करायला पाहिजे शॉर्ट नोट्सची, तर तुम्ही शॉर्ट नोट्स रिवाईज करू शकता. किंवा तुम्हाला असा काही एखादा चॅप्टर आहे की जो तुम्ही कधी प्रिपेअर केलेला नाही किंवा एखादा सब्जेक्ट आहे की जो तुम्ही आधी प्रिपेअर केलेला नाही आहे, त्याला तुम्हाला वेळ द्यायचा आहे, तर तुम्ही या 2 तासात तो सब्जेक्ट प्रिपेअर करू शकता. ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये मी जर समजा फॉर एक्झाम्पल मी जर मॉक टेस्ट दिली तर त्यासाठी मी काय करायचो हे या व्हिडिओमध्ये दिलं आहे की आता समजा मी 2 तासाची मॉक टेस्ट दिली, तर त्यानंतर 12 वाजता सपोज माझी मॉक टेस्ट झाली तर मी एक 5-10 मिनटं थोडासा पाय मोकळे करायचो, कारण पूर्ण अर्धा तास आपण बसलेलो असतो. आणि त्यानंतर मी जसं यायचो परत डेस्कला तर मी काय करायचो 15-20 मिनिटात एक क्विक ॲनालिसिस करायचो की माझे टेक्निकल क्वेश्चन्स बाबा काय काय रॉंग आले. कारण त्यावेळी कसं असतं की मॉक टेस्ट दिल्या तुमच्या माइंडमध्ये ते क्वेश्चन स्टोअर असतात की माझं काय चुकलं होतं किंवा कशा टाईपचा क्वेश्चन होता आणि माझा का रॉंग झाला. तर ह्या गोष्टी मी एक 10-15 मिनिटात बघायचो. त्यानंतर मी ऑलरेडी सॅच्युरेट झालेलो असायचो, कारण बघा सकाळी 2 तास तुम्ही रिवाईज केलं, त्यानंतर परत तुम्ही 2 तास मॉक टेस्ट दिली आणि त्यानंतर परत तुम्ही एक साधारण 10-15 मिनटं त्याच्याबद्दल एक थोडासा ओव्हरव्ह्यू घेतला की आपलं काय काय चुकलं. म्हणजे ऑलरेडी तुम्ही अजून लंचसुद्धा केलेलं नाही आहे आणि ऑलरेडी तुमचा 4.5 आवर्सचा इफेक्टिव्ह स्टडी हा तुमचा आत्तापर्यंत झालेला आहे, विच इज अ व्हेरी गुड थिंग. कारण ज्यावेळी सकाळीच तुम्ही उठल्या जेव्हा 4.5 तासाचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला राहिलेला जो दिवस आहे तर त्याच्यासाठी एक कॉन्फिडन्स मिळतो की आपण आपला ऑलरेडी 4-4.5 तास झाला आहे, आपण अजून थोडंसं पुश करूया आणि जास्त अभ्यास करू. तर आता त्यानंतर बघा मला सवय होती मी दुपारी झोप घ्यायचो. जोपर्यंत माझी दुपारची झोप व्हायची नाही तोपर्यंत मला नंतर तेवढी एनर्जी किंवा तेवढा उत्साह येत नव्हता. तर यानंतर बघा सपोज मी 12:30 वाजता घरी जेवायला गेलो, माझी लॅब जी होती ती जवळ होती तर मी घरीच जात होतो जेवायला. 12:30ला गेलो, समजा मी 1 वाजेपर्यंत जेवलो. मोबाईल बघा तुम्ही, यूट्यूब बघा, तुम्ही जे काही करत असाल ते करत तुम्ही एक अर्धा तास लावा, व्यवस्थित जेवा. जेवताना अजिबात घाई गडबड करू नका, कारण शेवटी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि ते व्यवस्थित तुम्ही तुमचं जे काही फूड आहे आणि शक्यतो ऑइली स्पायसी असं काही फूड तुम्ही कन्झ्युम करू नका. जितकं आपलं नॅचरल घरी बनवलेलं जे काही जेवण असतं तर ते तुम्ही खायचा प्रयत्न करा. त्यासोबत जर तुम्हाला सॅलड मिळत असेल म्हणजे काकडी गाजर हे सुद्धा तुम्ही कन्झ्युम करू शकता. तर सपोज मी 1 वाजेपर्यंत जेवलो, त्यानंतर 1 ते 2 पर्यंत तुम्ही एक नॅप घ्या. जर समजा तुम्हाला नॅप घ्यायची सवय नसेल, काही जण असतात की जे दुपारी झोपत नाहीत, तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर लायब्ररीमध्ये जायचं असेल तर तुम्ही 1 वाजता परत लायब्ररीमध्ये जाऊ शकता. 1 ते 2 तुम्ही थोडेसे व्हिडिओज बघू शकता, तुमच्या फ्रेंडसोबत बोलू शकता, कुणाशी कॉलवर बोलायचं तर तुम्ही कॉलवर बोलू शकता. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की तो 1 तास तुम्हाला फ्री आहे, त्या 1 तासात तुम्ही स्वतःला थोडंसं एनर्जेटिक कसं करता येईल ह्याच्यासाठी तुम्ही तो 1 तास युटिलाइज करू शकता. त्यानंतर सपोज मी 2 वाजता परत लायब्ररीमध्ये आलो, त्यानंतर 2 ते 3 मध्ये जी सकाळी तुम्ही मॉक टेस्ट केलेली होती तर त्या मॉक टेस्टचं तुम्ही ॲनालिसिस करा. तर आता खूपदा असं होतं की 1 तासात ॲनालिसिस होत नाही, तर ते 1 तासात नाही झालं तर तुम्ही 1 तास 1.5 तास तुमच्या अकॉर्डिंगली जसं असेल तसं तुम्ही ॲनालिसिस करू शकता. कारण सुरुवातीला आपण इथं बघा, इथं या अर्ध्या तासात सुद्धा आपण थोडंफार त्याचं ॲनालिसिस केलं की कोणते क्वेश्चन्स रॉंग झालेत काय, आपण वरवर एकदा ते बघितलेले आहेत. त्यामुळे तुमचं ॲनालिसिस व्हायला जास्त वेळ नाही लागणार. त्यानंतर बघा सपोज माझं 3 वाजेपर्यंत ॲनालिसिस झालं, त्यानंतर मी हार्डली 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचो. त्यानंतर परत 3 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत मी MCQ प्रॅक्टिस करत होतो. तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कशन केलं की MCQसाठी तुम्हाला कोणकोणते सोर्सेस फॉलो करायचे आहेत, तर एकदा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये मी दिलं आहे की कोणकोणत्या सोर्सेसमधून तुम्ही MCQ प्रिपेअर करू शकता, टेक्स्टबुक कसं तुम्ही यूज करू शकता. तर ह्यामध्ये बघा 3 ते 5 मध्ये तुम्ही MCQ प्रॅक्टिस करा. म्हणजे ऑलरेडी बघा इथं 2 तास म्हणजे हे सकाळचे 4.5 तास प्लस इथला 1 तास म्हणजे 5.5 तास आणि इथले 2 तास म्हणजे तुमचे टोटल 7.5 तासांचं प्रिपरेशन आत्तापर्यंत झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. आणि अजून आपल्याकडे दिवसाचा खूप मोठा पोर्शन बाकी आहे. तर आता यानंतर बघा मी 5 पर्यंत MCQ प्रॅक्टिस केली, 5ला मी परत सॅच्युरेट व्हायचो, माझा अभ्यास होत नव्हता, मग मी परत एक छोटासा ब्रेक घ्यायचो, अर्ध्या तासाचा एक कॉफी ब्रेक घ्यायचो, ज्यामध्ये तुम्ही जर चहा घेत असाल तर तुम्ही चहा घेऊ शकता, मित्रांसोबत थोडंसं बोलू शकता, थोडे पाय मोकळे करून येऊ शकता. परत बघा मी 5:30 वाजता परत डेस्कवर यायचो. 5:30 वाजल्यापासून ते 7:30 वाजेपर्यंत मी काय करायचो की MCQ प्रॅक्टिस करायचो. आता जर एखाद दिवशी मला असं झालं की कंटाळा आलाय, खूपदा असं व्हायचं की मला MCQ सोडवायला म्हणजे बर्नआउट व्हायचं की आता परत नको वाटायचं ते बुकची पानं पलटायला वगैरे, तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, लेक्चर्स बघू शकता. ठीक आहे, संध्याकाळचा हा जो स्लॉट आहे यामध्ये तुम्ही लेक्चर्स बघू शकता, कारण तुमचा ब्रेन थोडासा थकलेला असतो. त्यावेळी आपलं जे काही पॅसिव्ह लर्निंग असतं ते तुम्ही या वेळेत ॲडॉप्ट करू शकता. तर तुमच्याकडे एखादा जर तुम्ही कोणाचा कोर्स घेतला असेल तर तुम्ही त्याचे लेक्चर्स करू शकता. त्यानंतर बघा 7:30 वाजता
मी घरी जात होतो. नॉर्मल डेज ना सांगतोय मी, एक्झाम जेव्हा जवळ असायच्या किंवा 15-20 दिवस असायचे त्यावेळेचं हे शेड्यूल नाही आहे. नॉर्मल डेज ना 7:30 वाजता मी घरी जायचो. 7:30 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत मी डिनर प्लस बघता बघता एखाद्या मूवीचा काही पार्ट असेल किंवा काही यूट्यूबवरचे व्हिडिओज असतील तर ते मी बघत होतो डिनर करता करता, जेणेकरून मला थोडंसं एंटरटेनमेंट पण मिळत होतं. त्यानंतर बघा 8 वाजल्यापासून ते 8:30 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत कॉल करू शकता. जर तुम्ही बाहेर रूमवर राहत असाल तर तुम्ही तुमच्या पेरेंट्ससोबत बोलू शकता. जर घरी राहत असाल तर थोडंसं पेरेंट्ससोबत बसा, त्यांना विचारा की त्यांनी दिवसभर काय केलं, कसा गेला त्यांचा दिवस. ह्यानी कसं आहे, आपलं थोडंसं जे दिवसभर तेच अभ्यास आपल्या डोक्यात असतो ते आपण थोडासा विसरतो आणि जेणेकरून परत आपल्याला थोडंसं फ्रेश वाटतं. तर आता त्यानंतर बघा सपोज 8:30 पर्यंत मी पॅरेंट्ससोबत वगैरे बोललो. त्यानंतर बघा 8:30 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत म्हणजे हा जो 1.5 तास आहे, ह्या 1.5 तासात तुम्ही नॉन टेक्निकलची प्रॅक्टिस करायची आहे. तर आता नॉन टेक्निकलला कसं असतं, तुम्ही एखादा व्हिडिओ बघू शकता ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यूट्यूबवर मॉक टेस्ट असतात, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले कोणकोणते रिसोर्सेस फॉलो करायचे आहेत. तर सपोज या 1.5 तासात मी 1 आवर रिझनिंग केलं, 1 आवर मी रिझनिंगला देऊ शकतो आणि जो राहिलेला माझा अर्धा तास आहे तर तो 0.5 आवर्स जे आहेत ते मी क्वांटसाठी डेडिकेट करू शकतो. ओके, कारण क्वांटचं वेटेज त्या मानाने कमी आहे ॲज कम्पेअर टू रिझनिंग. तर असं तुम्ही आपल्या अकॉर्डिंगली बघू शकता की कोणतं तुम्हाला अवघड जातं आहे. आता नॉट नेसेसरी की 1.5 तास तुम्हाला रिझनिंग करायचं आहे. एखाद दिवशी तुम्हाला असं होऊ शकतं की आज माझं टेक्निकल जास्त झालं नाही तर मी थोडंसं रिझनिंग जास्त करेन, तर एखाद दिवशी तुम्ही 2 तास रिझनिंग करा. किंवा एखाद दिवशी असं झालं की मी टेक्निकल खूप जास्त केलं आहे आणि आता रिझनिंग नाही होणार, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, तुम्ही 1 तास रिझनिंग करा. हा व्हिडिओ बनवण्यामागचं, हे शेड्यूल बनवण्यामागचं कारण असं आहे, ह्यामध्ये 1-2 तासाचं प्लस मायनस इज ओके, पण तुम्हाला दिवसभराचा एक ओव्हरव्ह्यू घेता आला पाहिजे की माझा दिवस कुठं जातोय, माझे 24 आवर्स मी कसे स्पेंड करतोय, ह्याचा तुम्हाला एक ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन करता आलं पाहिजे. यासाठी मी हे डेली शेड्यूल बनवलं आहे. तर तुम्ही एकदा स्क्रीनशॉट ह्याचा घेऊ शकता. जर तुम्हाला ह्याची जर PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण ही PDF शेअर करतो. तर टेलिग्रामला जाऊन जर तुम्ही टॉपर स्टॉप इलेक्ट्रिकल सर्च केलं तर तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल, किंवा आपल्या चॅनलची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो, ज्यावर डायरेक्टली क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जिथं मी या सगळ्या PDF शेअर करत असतो. आपले जितके पण सेशन झाले त्या सगळ्या PDF. ओके, तर आता बघा की कॉमन मिस्टेक्स काय आहेत की ज्या आपण म्हणजे डेली शेड्यूलमध्ये जे आपण कॉमन मिस्टेक्स करतो, तर त्याबद्दल यामध्ये डिस्कशन करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे जी आपली टू डू लिस्ट आहे. टू डू लिस्ट म्हणजे मला दुसऱ्या दिवशी कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय वाचायचं आहे, कुठले MCQ सोडवायचे आहेत, तर ह्याची डिटेल टू डू लिस्ट जी आहे इट हॅज टू बी प्रिपेअर्ड 1 डे इन ॲडव्हान्स. आदल्या दिवशीच तुमचं हे फिक्स झालं पाहिजे की दुसऱ्या दिवशी मी काय सोडवणार आहे. असं नाही की मी दुसऱ्या दिवशी 8 वाजता उठलो आहे, त्यानंतर 10 वाजेपर्यंत मला माहीतच नाही की मला काय वाचायचं होतं काय नाही, आणि ऑलरेडी जो सकाळचा तुमचे जे प्रॉडक्टिव्ह आवर्स आहेत ते प्रॉडक्टिव्ह 2 आवर्स तुमचे वेस्ट झाले. तर असं आपल्याला करायचं नाही आहे. एक दिवस आधीच तुम्ही ठरवून ठेवा की आता मी जेव्हा करायचो तेव्हा मी काय करायचो की आता समजा मला दुसऱ्या दिवशी मशीन्स करायचं आहे, तर मी माझी जी एक छोटी एक पॉकेट डायरी होती, तर त्यामध्ये मी लिहायचो की मशीन्सचे मला 2 चॅप्टर्स रिवाईज करायचे आहेत. त्यानंतर मी काय की समजा मला पॉवर सिस्टमचे MCQ करायचे आहेत, तर पॉवर सिस्टमचे MCQ. आता पॉवर सिस्टमचे नुसतेच MCQ करायचे आहेत का, तर नाही. पॉवर सिस्टममध्ये कुठला तरी सब्जेक्ट असेल, सपोज पॉवर सिस्टममधले मला T&Dचे MCQ करायचे, तर T&Dचे 200 MCQs असं मी आधीच लिहून ठेवायचो की जेणेकरून दुसऱ्या दिवशी उठून मी परत विचार करत नव्हतो की आज काय ठरवलं होतं, आज काय करायचं आहे, असं नाही. त्या दुसऱ्या दिवशी उठल्या मी डायरेक्ट स्टडी रूममध्ये जायचो आणि आपल्या कामाला लागायचो, जेणेकरून आपले जे सकाळचे जे प्रोडक्टिव्ह आवर्स असतात ना ते तुमचे वेस्ट होणार नाहीत. हाच यामागचा हेतू आहे, बाकी काही नाही. नाहीतर खूप जण असे असतात की सकाळी उठल्यावर शेड्यूल बनवतात, मग त्यांचा सकाळचा पण खूप सारा वेळ वेस्ट होतो त्यात. त्यानंतर दुसरं बघा की अवॉइड युजिंग फोन इन बिटवीन स्टडी सेशन्स. खूप जण असे असतात की अभ्यासाच्या मध्ये फोन चेक करतात, टेलिग्राम चेक करतात, यूट्यूब चेक करतात. त्यांनी काय होतं, जे तुमचे प्रोडक्टिव्ह आवर्स आहेत ते कुठं ना कुठंतरी हॅम्पर होतात. तर तुम्ही जर लायब्ररीमध्ये अभ्यास करत असाल तर तुमचा जो फोन आहे तो तुम्ही बॅगमध्ये टाकत जावा, जेणेकरून तुमचा जो स्टडी सेशन आहे, म्हणजे समजा तुमचा 1 तासाचा सेशन आहे, त्यामध्ये तुम्ही अजिबात फोन यूज करू नका. त्यामध्ये तुम्ही काय करा, जितकं तुमचा फोकस मॅक्सिमम फोकसने तुम्हाला MCQ सॉल्व्ह करता येतील त्यावर तुम्ही लक्ष द्या. त्यानंतर बघा ऑलवेज स्टार्ट
स्टार्ट युअर डे विथ डिफिकल्ट सब्जेक्ट. दिवसाच्या सुरुवातीला ज्या पण तुम्ही शॉर्ट नोट्स कराल किंवा एखाद्या सब्जेक्टची जर समजा तुम्ही थिअरी रिवाईज करत असाल तर सुरुवात ही डिफिकल्ट सब्जेक्टपासून करा. कारण सकाळी सकाळी आपलं माइंड फ्रेश असतं, त्याला तुम्ही एखाद्या डिफिकल्ट कन्सेप्ट जरी त्यावेळी वाचल्या तरी त्या तुमच्या डोक्यात फिट होतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, नेव्हर वॉच लेक्चर्स इन अर्ली मॉर्निंग स्लॉट. खूप जण असतात सकाळी सकाळी लायब्ररीमध्ये जाऊन लेक्चर बघत बसतात. तर माझं असं पर्सनल मत आहे की सकाळी सकाळी तुम्ही लेक्चर बघू नका, कारण सकाळी आपला माइंड फ्रेश असतं आणि सकाळी सकाळी तुमचं ॲक्टिव्ह लर्निंग झालं पाहिजे. तुम्ही आठवायचा प्रयत्न करा की मी काल वाचलेल्या कितपत गोष्टी माझ्या लक्षात आहेत किंवा एखादी कन्सेप्ट आहे तर ती डोळे मिटून थोडंसं आठवायचा प्रयत्न करा. त्या चॅप्टरमध्ये काय काय होतं. तर ह्याला जे आहे ना, ह्याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह रिकॉल. आणि ॲक्टिव्ह रिकॉल खूप गरजेचं आहे. जर तुमचा ॲक्टिव्ह रिकॉल चांगला असेल तर तुम्हाला एक्झाममध्ये जे रिटेन्शन आहे ते तुमचं खूप चांगलं होईल आणि तिथं तुम्हाला क्वेश्चन्स फटाफट क्लिक होतील. त्यानंतर बघा की हाच पॉईंट आहे की प्लॅन लेक्चर्स इन आफ्टरनून किंवा इव्हिनिंग. तुम्ही आयदर आफ्टरनून टाईमला जेवण झाल्यानंतर किंवा इव्हिनिंग टाईमला, जसं मी शेड्यूलमध्ये सांगितलं तसे तुम्ही तुमचे लेक्चर्स बघू शकता. ओके. आता त्यानंतर बघा की काही स्टडी हॅक्सबद्दल मी सांगितले ज्या मी पर्सनली यूज करत होतो. पहिली गोष्ट म्हणजे पोमोडोरो टायमर. तर आता खूप जणांना पोमोडोरो म्हणजे काय माहीत नसेल. पोमोडोरो ही एक स्टडी टेक्निक आहे ज्यामध्ये आपण एक ठराविक स्लॉटमध्ये अभ्यास करतो. सपोज 60 मिनिट्स मी जर कन्सिडर केले, म्हणजे 1 तास मी कन्सिडर केला, तर त्यातल्या 50 मिनटं मी अभ्यास करीन, 10 मिनटं मी ब्रेक घेईन, परत 50 मिनटं अभ्यास करीन, परत 10 मिनटं ब्रेक घेईन. तर ह्यालाच पोमोडोरो म्हणतात. हा पोमोडोरो टायमर जर तुम्ही प्ले स्टोअरला सर्च केला तर तुम्हाला पोमोडोरोचे खूप सारे ॲप्लिकेशन्स मिळतील. त्यातलं कुठलंही एक ॲप तुम्ही फोनमध्ये इन्स्टॉल करा, ज्यामध्ये अजून एक फीचर असतं की ते जे काही तुमचे डिस्ट्रॅक्टिंग ॲप्स आहेत, फॉर एक्झाम्पल टेलिग्राम झालं, यूट्यूब झालं, तर जोपर्यंत तुमचा फोकस सेशन कंप्लीट होत नाही तोपर्यंत डिस्ट्रॅक्टिंग ॲप्सचे नोटिफिकेशन हे पोमोडोरो ॲप ब्लॉक करतं, जेणेकरून तुम्हाला त्या ॲपचे काही नोटिफिकेशन येत नाहीत, प्लस तुम्ही ते ॲप ओपनही करू शकत नाही. त्यामुळे ज्यांना जर फोन ॲडिक्शनला थोडंसं ओव्हरकम करायचं तर त्यांनी एकदा हा पोमोडोरो यूज करून बघा. ह्यानी मला खूप फायदा झाला होता आणि दिवसाच्या शेवटी मला कळायचं की मी इफेक्टिव्ह किती आवर्स स्टडी केलेला आहे. त्यानंतर बघा, जसं मी सांगितलं, कीप युअर फोन इन द बॅग व्हाईल स्टडिंग, प्रेफरेबली यूज आयपॅड ऑर लॅपटॉप. तर आता काही जण म्हणतील की आमच्याकडे आयपॅड नाही आहे किंवा आमच्याकडे लॅपटॉप नाही आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जरी तुम्ही फोनवर करत असाल तरी तुमच्यावर मग थोडासा सेल्फ कंट्रोल असला पाहिजे की कुठलंही छोटं नोटिफिकेशन आलं लगेच तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची एक्झाम, तुमची पोस्ट ह्याच्यासमोर कोणतंही नोटिफिकेशन, कुठलाही माणूस, कुणाचंही नोटिफिकेशन अनलेस अँड अंटिल तुमचे मम्मी पप्पा किंवा आई वडील आहेत हे सोडून काहीच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. थोडेसे 1 ते 2 वर्षाचा स्ट्रगलिंगचा वेळ असतो, ते झाल्यानंतर तुम्हाला आपणहून लोक मेसेजेस करतात आणि एकदा का तुमची पोस्ट निघाली की तुमच्याकडे वेळच वेळ आहे. मग दिवसभर बसून तुम्ही सगळ्यांना रिप्लाय करा, त्यावेळी तुम्हाला कोणी विचारणार नाही. तर थोडासा आपण सेल्फ कंट्रोल हा ठेवलेला पाहिजे की थोडासा आपल्यावर सेल्फ कंट्रोल पाहिजे की कोणताही मेसेज आला लगेच आपण त्यावर क्लिक केली आणि आपला अर्धा पाऊण तास असाच वेस्ट झाला, तर हे आपल्याला नाही करायचं आहे. त्यानंतर बघा, मेक गुड स्टडी पार्टनर्स. तुमच्या लॅबमध्ये जर काही तुमच्या स्पेसिफिक, म्हणजे तुम्ही समजा इलेक्ट्रिकलचा अभ्यास करत असाल आणि इलेक्ट्रिकलचे जर काही मित्र मिळाले की चांगले मित्र बनवा शक्यतो, जेणेकरून तुम्हाला थोडीशी पॉझिटिव्हिटी राहील, तुमचं एन्व्हायरमेंट चांगलं राहील, त्यामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन असेल, असे तुम्ही फ्रेंड्स बनवू शकता. ओके. त्यानंतर बघा, ह्यामध्ये मी काय लिहिलं की हाऊ टू मॅनेज स्टडी अलॉंग विथ जॉब. आता ही दुसरी कॅटेगरी आहे की जे जॉब करतायत त्यांच्यासाठीची कॅटेगरी आहे. तर आता ह्यामध्ये कसं आहे की ट्राय टू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग किंवा ट्राय टू स्टडी लेट ॲट नाईट, हे 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडं. तर काही असतात की जे अर्ली मॉर्निंगला ज्यांचा चांगला स्टडी होतो त्यांनी अर्ली मॉर्निंगला उठत जावं, म्हणजे पहाटे उठा. आणि ज्यांना सपोज पहाटे उठणं पॉसिबल नाही आहे किंवा ज्यांना जाग नाही आहेत सकाळी, जे रात्री चांगला अभ्यास करू शकतात, तर ते रात्री थोडेसे 2-3 तास तुम्हाला काढावे लागतील. कारण कसं आहे बघा की तुमची कॉम्पिटिशन अशा मुलांसोबत आहे की जे फुल टाईम अभ्यास करतात. सपोज तुमच्याकडे जॉबची एक सिक्युरिटी आहे, तर तुम्हाला कुठं ना कुठंतरी कॉम्प्रोमाइज हे करावं लागेल. तुम्हाला जास्तीत जास्त आपली झोप थोडीशी कमी करून का होईना, पण तुम्हाला जास्तीत जास्त आवर्स हे स्टडीला तुमचे डेडिकेट करावे लागतील. ह्यासाठी बघा, इम्पॉर्टंट एक आहे की स्कॅन युअर शॉर्ट नोट्स. तुमच्या ज्याही शॉर्ट नोट्स आहेत तर त्या तुम्ही आपल्या फोनमध्ये स्कॅन करून ठेवा. फार वेळ नाही लागत. तुमच्या जितक्या शॉर्ट नोट्स असतील ना, हार्डली अर्धा ते पाऊण तासात सगळ्या शॉर्ट नोट्स तुमच्या सब्जेक्ट वाईज तुम्ही फोल्डर बनवून तुमच्या स्मार्टफोन मध्ये ठेवू शकता, जेणेकरून यू कॅन रिवाइज देम ड्युरिंग द ब्रेक्स. सपोज काही वेळा असं असतं की ऑफिसमध्ये काही काम नसतं, आपण नुसते बसलेलो असतो, त्यावेळी आपण टंगळमंगळ करत बसतो. ह्याला विचारतो तू काय करतोयस, त्याला विचारतो तू काय करतोयस.
तर हे न करता आपल्या फोनमध्ये जर आपल्या शॉर्ट नोट्स असतील तर एकदा डोळ्याखालनं घाला. नॉट नेसेसरी तुम्हाला एकदम फोकसनी वाचायचं आहे किंवा हे ॲटलिस्ट डोळ्याखालनं घाला, कारण ह्या ज्या गोष्टी असतात ना तुम्ही त्यांच्या टचमध्ये राहणं महत्त्वाचं आहे. एकदा का तुमचा अभ्यासाचा टच गेला की परत तो रिगेन करणं हे खूप अवघड आहे. त्यामुळे तुम्ही शॉर्ट नोट्स ज्या आहेत त्या स्कॅन्ड नेहमी तुमच्या फोनमध्ये ठेवा. आणि तुम्ही जर असं केलं ना तर नंतर परत तुम्ही येऊन सांगाल की सर तुम्ही सांगितलेली मेथड बरोबर होती, आम्ही थोडंसं असं स्कॅन करून ठेवलं जेणेकरून आमची थोडीशी कंटिन्युटी राहिली अभ्यासामध्ये. आता बघा ह्यामध्ये मी या स्लाइडमध्ये जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत म्हणजे जे जॉब करतात त्यांच्यासाठीचं डेली शेड्यूल कसं असलं पाहिजे तर हे मी थोडंसं यामध्ये समराईज केलं आहे. तुमचा जॉबच्या अकॉर्डिंग, आता काहींची नाईट शिफ्ट असू शकते, काहींचे मॉर्निंग आवर्स फ्लेक्झिबल असू शकतात, तर मी ह्यामध्ये ॲज्युम केलं की तुमचा 9 to 5 जॉब आहे असं मी ॲज्युम केलं आहे यामध्ये. त्याप्रमाणे जर तुमचे काही चेंज असेल 8 to 10 आवर्स तुमचा जसा काही जॉब असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही हे मॉडिफाय करा. आता यामध्ये बघा सपोज तुम्ही सकाळी 6 वाजता उठला तर 6 ते 8 मध्ये सेम तुम्ही परत 2 तासात तुमच्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्या शॉर्ट नोट्स रिवाईज करा. आता काही जण म्हणतील की आमच्या शॉर्ट नोट्स नाही आहेत. शॉर्ट नोट्स नसतील तर तुम्ही पहिल्यांदा शॉर्ट नोट्स बनवा, कारण जोपर्यंत तुमच्या शॉर्ट नोट्स व्यवस्थित होत नाहीत तोपर्यंत तुमची रिव्हिजन जी आहे ती फास्ट नाही होऊ शकत, इफेक्टिव्ह नाही होऊ शकत. कारण सारखं जे तुमच्याकडे बुकलेट आहे ते सारखं रिवाईज करणं पॉसिबल नाही आहे. तुमच्याकडे शॉर्ट नोट्स किंवा हँडबुक हे असलंच पाहिजे. त्यानंतर बघा 8 पर्यंत मी शॉर्ट नोट्स रिवाईज केल्या, इथं माझा 2 तासाचा अभ्यास झाला. त्यानंतर बघा 8 ते 9 मी जॉबसाठी तयार झालो, म्हणजे माझी जी काही म्हणजे आंघोळ वगैरे करून मी जॉबसाठी रेडी झालो. त्यानंतर सपोज 9 to 5 माझा जॉब आहे तर 5ला मी परत आलो, सपोज 5-5:30च्या दरम्यान मी परत आलो. 5 ते 6 मी परत फ्रेशन अप झालो, थोडासा फ्रेश झालो कारण दिवसभर दमलेलो असेल. आता ह्या जॉबमध्ये जर तुम्हाला थोडंसं रिवाईज करायला, इन केस जर तुम्हाला रिवाईज समजा अर्धा तास जरी तुम्ही काढला रिव्हिजनसाठी, अर्धा तास इज ऑल्सो वेल अँड गुड. जर नाही काढायला जमला तरीही ठीक आहे, आपण जितका मॅक्सिमम आपल्याकडे वेळ वाचेल त्यामध्ये आपण अभ्यास करायचा ट्राय करू. आता त्यानंतर बघा सपोज तुम्ही 5 ते 6 मध्ये फ्रेश झाला, त्यानंतर परत 6ला अभ्यासाला बसला तर 6 ते 8 मध्ये तुम्ही काय करा, MCQ प्रॅक्टिस करा 2 तास. जे मी रिसोर्सेस सांगितले त्यामधून तुम्ही MCQ प्रॅक्टिस चालू करा. सपोज 8 पर्यंत मी MCQ प्रॅक्टिस केली, त्यानंतर 8 ते 9 मध्ये तुम्ही डिनर प्लस तुमचा जे काही फ्रेंड्स किंवा घरचे असतील, फॅमिली असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही कॉलवर बोलू शकता. कारण प्रिपरेशनमध्ये कसं आहे, ही अशी प्रोसेस नाही की 10-15 दिवस केली आणि झालं. ही एक प्रोलॉंग प्रोसेस आहे, तर ऑलमोस्ट 6 महिने 7 महिने 1 वर्षाला लागू शकतं. आपली मेंटल हेल्थ ही तितकीच महत्त्वाची आहे. आपण आपले काही क्लोज फ्रेंड्स असले पाहिजेत 2-3 की ज्याच्यासोबत तुम्ही शेअर करू शकाल. ठीक आहे, तर इथं तुम्ही फ्रेंड्स किंवा फॅमिलीला कॉल करू शकता. त्यानंतर बघा 9 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत तुम्ही परत जर थेअरी तुमच्याकडे एखादे लेक्चर्स असतील, आता इथं बघा यू कॅन वॉच लेक्चर्स ॲज वेल. कारण खूपदा असं होतं की सोडवायला कंटाळा येतो, वाचायला कंटाळा येतो, तर या 2 तासात तुम्ही लेक्चर्स करू शकता. लेक्चर्समध्ये जर MCQs असतील तर वेल अँड गुड, तुम्हाला MCQ परत करायची काही गरज नाही. आणि इन केस जर तुमचे लेक्चर्स नसतील तर तुम्ही जे MCQ बुकलेट आहे त्या MCQ बुकलेटमधून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हे झाले तुमचे 2 तास. म्हणजे आत्तापर्यंत माझे 2 म्हणजे दिवसाचे 6 तासाचा माझा इफेक्टिव्ह स्टडी झाला आहे जॉब सोबत. आता त्यानंतर बघा सपोज 11 वाजता माझं झालं तर इथं तुम्ही ब्रेक घेऊ शकता. सपोज 5-10 मिनिटाचा थोडा ब्रेक घेऊ शकता, थोडा फोन स्क्रोल करू शकता. त्यानंतर परत 11 ते 12 पर्यंत तुम्ही नॉनटेकची प्रॅक्टिस करा. आता ह्यामध्ये कसं, सपोज एखाद्याचं नॉनटेक वीक आहे तर तो नॉनटेकला 2 तास देऊ शकतो. मी इथं असं ॲज्युम केलं की ज्याचं नॉनटेक ठीकठाक आहे, ज्यांनी आधीच्या MSCBच्या एक्झाम्स दिल्या त्यावेळी त्याचं थोडंसं बेसिक क्लिअर आहे, त्याला फक्त प्रॅक्टिस करायची आहे, अशासाठी 1 आवर इज सफिशियंट अकॉर्डिंग टू मी. जर नसेल तर तुम्ही तुमच्या नीडनुसार हे कस्टमाइज करू शकता. ठीक आहे, तर हे होतं वर्किंग प्रोफेशनलसाठीचं टाईम टेबल. यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर हे समजत नाही आहे किंवा इथं कसं करायचं ते नाही कळत आहे. मी त्या सगळे डाऊट्स ॲड्रेस करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, त्यानंतर जाता जाता इथं मी एक कोट लिहिलेला आहे, तर हा कोट सगळ्यांनी वाचा. खूप चांगला कोट आहे. हा एका वेब सिरीजमध्ये मी कोट ऐकलेला होता, खूप पूर्वी ऐकलेला होता, पण हा मी माझ्या डेस्कच्या समोर लावलेला होता. तर कोट असा आहे की छोड़ दिया तो छेड़ना नहीं और अगर छेड़ दिया तो छोड़ना नहीं. ठीक आहे, तर ह्याचा अर्थ खूप चांगला अर्थ आहे की अगर छोड़ दिया तो छेड़ना नहीं. एखादी गोष्ट जर तुम्ही ठरवली की आता ती सोडायची किंवा ती गोष्ट गेली तर त्याबद्दल विचार करत बसायचं नाही. सपोज एखादी एक्झाम नाही क्रॅक झाली तर त्याबद्दल परत विचार करायचा नाही. किंवा एखादं जर तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार असाल की एखादी गोष्ट समजा जर ती गोष्ट ठरवली तुम्ही की ती नाही करायची तर त्याबद्दल मग परत 100 वेळा विचार नाही करायचा की मी ती गोष्ट सोडली असा विचार नाही करायचा. और अगर छेड दिया तो छोडना नाही. म्हणजे एखादी गोष्ट जर मी सुरुवात केली ती करायची तर मग ती निम्म्यातनं सोडायची नाही, मग त्याला पूर्णत्वाला नेऊनच तुम्ही ती गोष्ट सोडायची. तर असा एक
थोडासा मोटिवेशनल कोट मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये कंटिन्युटी मेंटेन राहील. आणि दुसरी गोष्ट, मला खूप जणांचे मेसेजेस येत होते की तुम्हाला या व्हिडिओमधून खूप मदत होती आहे. त्या सर्वांचं थँक्यू. खूपदा असं होतं की इंडिव्हिज्युअली रिप्लाय करायला म्हणजे पॉसिबल नाही होत, तर व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या सर्वांचे धन्यवाद मानतो की आभार मानतो की तुम्ही व्हिडिओजना खूप चांगला रिस्पॉन्स दिला. तर आत्ता माझे जवळपास मी 0पासूनच सुरुवात केली होती, आत्ता माझे 700 सबस्क्रायबर्स आहेत. मला विश्वास आहे की खूप लवकर माझे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील आणि ह्याचं सर्व क्रेडिट तुम्हा सर्वांना आहे की ज्यांनी विश्वास ठेवला, ज्यांना असं वाटलं की कंटेंट खरंच चांगला आणि हेल्पफुल आहे. तर परत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी स्टे ट्यून्ड. आणि मला वेळ दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.